कल्पना करा की देशातले लाखो तरुण बेरोजगार आहेत. देशामध्ये होणाऱ्या मोठमोठ्या एक्झाम कॅन्सल होत आहेत. त्यामध्ये घोटाळे होत आहेत. तरुणांमध्ये सिस्टमच्या विरोधामध्ये, व्यवस्थेच्या विरोधामध्ये प्रचंड राग आहे. आणि याच काळामध्ये एका नवीन पक्षाचा जन्म होतो आणि तो पक्ष म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी. हो, तुम्ही नाव बरोबर ऐकलं. कॉक्रोच जनता पार्टी हेच त्या पक्षाचं नाव आहे. आणि ह्याच पक्षाचा अचानक उदय होतो आणि ज्या कॉक्रोचला लोक तिरस्काराने पाहतात त्यालाच या चळवळीचं प्रतीक बनवलं आहे. आणि अवघ्या काही दिवसातच या पक्षासोबत अनेक लोक जोडलेत. यांची संख्या करोडोमध्ये आहे. आणि या पक्षाने संपूर्ण सोशल मीडियावर मोठा धुमाकूळ घातलेला आहे. आणि आता येणाऱ्या 6 तारखेला मोठ्या आंदोलनाचा इशारा या पक्षाने दिलेला आहे. येणाऱ्या 6 तारखेला नेमकं काय होणार आहे हे पाहण्याची गोष्ट आहे. 6 जूनला देशामध्ये काय घडणार आहे, 6 जूनला कॉक्रोच जनता पार्टी नेमकं काय करणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण प्रश्न असा आहे की कॉक्रोच जनता पार्टी हा खरोखर एक राजकीय पक्ष आहे का, की हा फक्त एखादा इंटरनेट ट्रेंड आहे जो आलाय आणि काही दिवसात जाणार आहे. आणि शेवटी सरकार आणि इतर राजकीय पक्ष या पक्षाच्या उदयामुळं एवढे अस्वस्थ का झालेत. आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या कॉक्रोच जनता पार्टीची संपूर्ण कहाणी, संपूर्ण स्टोरी पाहणार आहोत. पहिले आपण हे पाहूया की या कॉक्रोचची नेमकी सुरुवात झाली कशी. मित्रांनो, प्रत्येक क्रांतीची सुरुवात ही एखाद्या घटनेमुळे होते. आणि या कॉक्रोच जनता पार्टीची सुरुवात सुद्धा काही अशीच झाली. भारतामध्ये मागील काळामध्ये झालेल्या काही परीक्षा मोठ्या वादग्रस्त ठरल्या. यामध्ये नीट, पेपर लीक आणि बाकी परीक्षांमध्ये असलेला गोंधळ, याशिवाय CBSE मध्ये झालेला मोठा गोंधळ, या गोष्टी याला कारणीभूत ठरल्या. तर या सर्व परीक्षांबद्दल अनेक तक्रारी निर्माण झाल्या. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला. हे सरकार किंवा ही सिस्टम विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत तर नाही खेळत ना, या गोष्टीची चर्चा व्हायला सुरुवात झाली. आणि याच पार्श्वभूमीवर अमेरिकेमध्ये राहणाऱ्या एका भारतीय युवकाने म्हणजेच अभिजित तिपके यांनी एक मोहीम चालू केली. ही मोहीम एक व्यंगात्मक मोहीम होती. सुरुवातीला ही सटायर म्हणजेच विनोदी राजकीय चळवळ होती. पण या चळवळीला लोकांचा एवढा प्रचंड सहभाग मिळाला की या गोष्टीची चर्चा संपूर्ण देशभर व्हायला सुरुवात झाली. आता आपण हे पाहूया की या पक्षाचं नाव कॉक्रोचच का ठेवण्यात आलं, यामागं काय स्टोरी आहे. याचं कारण असं आहे की कॉक्रोच हा असा जीव आहे की जो कितीही संकट जरी आले, त्याला कितीही मारण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा तो जिवंत राहतो. परिस्थिती कितीही बिकट जरी आली तरी सुद्धा कॉक्रोच हा त्याचं अस्तित्व टिकवतो. त्यामुळं या चळवळीला कॉक्रोच असं नाव देण्यात आलं. आणि या चळवळीच्या समर्थकांचं म्हणणं सुद्धा आता तेच आहे की भारतीय तरुणांची परिस्थिती सुद्धा या कॉक्रोच सारखीच झालेली आहे. परीक्षा नाही होत आहे, परीक्षा झाल्या तर पेपर लीक होतोय. याशिवाय पेपरांमध्ये मोठमोठ्या प्रमाणावर घोटाळे उघडकीस येत आहेत. नोकऱ्या नाही आहेत, महागाई वाढलेली आहे. याशिवाय सरकारी जाहिरातींची संख्या कमी झालेली आहे. पदभरती होत नाहीये. पदभरती झाली तर तिचा पेपर लीक होतोय. पेपर जरी झाला तर निकाल उशिरा लागतोय. यामुळं सध्या भारतीय युवकांची जी अवस्था आहे ती अशा कॉक्रोचांसारखीच झालेली आहे. या सर्व संकटांवर मात करून सुद्धा भारतीय तरुण आताही त्याच्या पायावर ठाम आहे आणि तो आताही संघर्ष करतोय. त्यामुळं या चळवळीचं प्रतीक हे या कॉक्रोचला बनवण्यात आलेलं आहे. आणि मित्रांनो, या कॉक्रोच जनता पार्टीच्या पेज संदर्भात जे घडलं हे अविश्वसनीय होतं. अवघ्या काही दिवसातच या कॉक्रोच जनता पार्टीच्या या चळवळीच्या पेजवर लाखो नव्हे तर करोडो फॉलोअर जमा झाले. हे फॉलोवर एवढ्या प्रमाणात जमा झाले की संपूर्ण देशभरामध्ये यांची दखल घेतली गेली. ही जी चळवळ एका छोट्या सोशल मीडिया पेजवरून चालू झाली होती ती आता संपूर्ण देशभरामध्ये व्यापली होती. आणि तिची चर्चा सध्या संपूर्ण देशामध्ये होत आहे. आणि या चळवळीच्या माध्यमातून देशभरातील तरुणांनी आपला जो राग आहे हा आपला राग मीम्सच्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून आणि सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून व्यक्त करायला सुरुवात केली. त्या अर्थाने ही चळवळ इंटरनेटवरील असंतोषाचे प्रत्यक्ष चळवळीमध्ये रूपांतर करण्यासाठी कारणीभूत ठरली. आणि हे आता प्रत्यक्षात सुद्धा घडत आहे. आता हे आंदोलन हे फक्त इंटरनेट पुरतं न राहता आता हे प्रत्यक्ष रस्त्यावर आलेलं आहे. आणि 6 जूनला असा इशारा या कॉक्रोच जनता पार्टीने सुद्धा दिलेला आहे. मित्रांनो, 6 जूनला दिल्ली येथे जंतर मंतरवर मोठ्या आंदोलनाची घोषणा करण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी मोठं आंदोलन करण्यात येणार आहे. आणि या आंदोलनाचा मुख्य उद्देश हा असणार आहे की परीक्षा व्यवस्थेतील कथित गोंधळ आणि त्याची जबाबदारी निश्चित करणे. या विषयासाठी 6 जूनला दिल्ली येथे जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीद्वारे मोठं आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये स्वतः या कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित तिपके हे स्वतः अमेरिकेतून येणार आहे आणि यामध्ये सहभाग घेणार आहे. आणि या आंदोलनामध्ये जबाबदारी निश्चित करून
शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केल्या जाणार आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देशातले प्रसिद्ध शिक्षण सुधारणा कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा घोषित केल्यामुळं या चळवळीला मोठं बळ मिळालं आहे। आणि नुकतंच या कॉक्रोच जनता पार्टी हिने आपल्या प्रवक्त्यांची निवड केलेली आहे। त्यामुळं ही फक्त आता इंटरनेट पुरती चळवळ नसून ही आता एक संघटित स्वरूपाची मोहीम झालेली आहे। या कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थकांचं असं म्हणणं आहे की ही कोणत्या राजकीय पक्षांची चळवळ नाहीये किंवा ही चळवळ कोणत्याही एका राजकीय पक्षाच्या विरोधात नाहीये। आमचा हेतू हा फक्त विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणं, परीक्षांमध्ये असलेला हा गोंधळ हा कमी करणं, या गोंधळाची जबाबदारी निश्चित करणं आणि देशातील विद्यार्थ्यांना, देशातील तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठीची असलेली आमची ही चळवळ आहे, असं या कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थकांचं सध्या म्हणणं आहे। मित्रांनो, ही कॉक्रोच जनता पार्टी ही तिच्या कार्यात यशस्वी होईल की नाही, ती एखादा राजकीय पक्ष बनेल किंवा नाही, ह्या गोष्टी आता भविष्य सांगेल। परंतु एक गोष्ट मात्र नक्की आहे की या कॉक्रोच जनता पार्टीने देशभरातील बेरोजगार युवकांचा आवाज बनण्याचं काम या कॉक्रोच जनता पार्टीने केलं आहे। विद्यार्थ्यांचा जो आवाज दबला होता, विद्यार्थ्यांवर ज्याप्रमाणे परीक्षा कॅन्सल होणं, परीक्षेचे पेपर लीक होणं, त्यामध्ये गोंधळ होणं, यामुळं देशभरामध्ये विद्यार्थ्यांवर जो अन्याय होत होता, विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकल्या जात नव्हत्या, या सर्व समस्या, विद्यार्थ्यांचा हा सर्व आक्रोश हा केंद्रस्थानी आणण्याचं काम, विद्यार्थ्यांचा हा आक्रोश एका ठिकाणी आणण्याचं आणि विद्यार्थ्यांचा आवाज हा राष्ट्रीय पातळीवर एक करण्याचं काम या कॉक्रोच जनता पार्टीने केलं आहे। जरी तिची सुरुवात सोशल मीडियापासून झाली असेल तरी सुद्धा देशभरातील विद्यार्थ्यांचा आवाज बनण्याचं काम या कॉक्रोच जनता पार्टीने केलं आहे। देशभरातील लाखो विद्यार्थी ज्यांच्या भविष्यावर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे, या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा या कॉक्रोच जनता पार्टीच्या या स्टँडमुळे मिळत आहे आणि त्यामुळंच करोडो विद्यार्थी, करोडो युवक या कॉक्रोच जनता पार्टीसोबत जोडत आहेत। हे खरं कारण आहे। मित्रांनो, हा फक्त एका आंदोलनाचा प्रारंभ नाहीये, हा आपल्या देशाच्या नवीन पिढीच्या राजकीय जागृतीचा प्रारंभ असू शकतो। कदाचित याची सुरुवात इथपासून असावी। स्वतःच्या अधिकारासाठी आणि स्वतःला न्याय मिळवण्यासाठी देशाचा युवक आणि देशाचा विद्यार्थी सध्या एकत्रित होतोय। 6 तारखेला दिल्लीमध्ये जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टी मोठं आंदोलन करते आणि त्यांचा हेतू आणि त्यांचा उद्देश हा विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणं हा आहे। त्यामुळं देशभरातील सर्व विद्यार्थी त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत। या विषयात तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत आहे हे कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कळवा। कोणतीही क्रांती एका रात्रीतून घडत नाही, त्यामागं अनेक कारणं असतात। या कॉक्रोच जनता पार्टीबद्दलही अशाच गोष्टी घडलेल्या आहेत। तत्कालीन कारणं काय आहेत, तुम्हाला याबद्दल काही माहिती आहे का? तर माहिती असेल तर तसं तुम्ही कमेंट करू शकता। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या महत्त्वाच्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।